उल्लेख मानस रत्नावली नावाच्या ग्रंथामध्ये आलेला आहे। त्या मानस रत्नावली ग्रंथामध्ये एका नदीच्या तटावरती एक ब्राह्मण कुटुंब राहतं। त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये एक मुलगा जन्माला आला जो जन्मतः अंध आहे। त्याला जन्मतः दिसत नाही। त्या मुलाचं नाव ठेवलं यज्ञदत्त। आणि नदीच्या पलीकडल्या तटावरती एका ब्राह्मण कुटुंबात एक मुलगी एक कन्या जन्माला आली जिचं नाव आहे शुद्री माता। दिवसापाठी दिवस गेले, काळ गेला आणि वर्षापाठी वर्ष गेल्याच्या नंतर लग्नाचं वय झालं यज्ञदत्ताचं आणि तिकडे शुद्रीचं। अंध असलेल्या मुलाला कुठली मुलगी पसंत करेल हा प्रश्न पडलेला असताना कोणीतरी निरोप दिला की नदीच्या पलीकडल्या तटावरती एका नगरामध्ये ब्राह्मण कुळात एक मुलगी जन्माला आली जिचं नाव शुद्री आहे। ती जन्मतः अंध आहे। आणि मग भगवंताच्या कृपेने त्या दोघांचा विवाह झाला गड्या। आणि शंकरजी सांगतात पार्वतीला, पार्वती त्या दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर ते दोघं अंध असलेली पती पत्नी एका जंगलात वास्तव्याला राहत असताना, जंगलाचा वास करत असताना वनामध्ये फिरायचं, कंदमुळे शोधायची, झाडाच्या खालून जाताना चाकून अंधळ्या डोळ्यांनी फळं पाहायची। कोणी जर रस्त्याने जाताना आवाज आला तर सांगायचं दादा या झाडाखाली बसलो तर आम्ही झाड कशाचं आहे, ही फळं कशाची आहेत, ही फळं खाल्ली तर माणसाला योग्य आहेत का, अशा लोकांच्या मदतीने आपलं जीवन जगायचं। पण आंधळ्याच्या काही देव राखतो। दिवसापाठी दिवस गेले, काळ गेला। त्या शुद्री मातेची गर्भधारणा झाली। शंकरजी म्हणतात पार्वतीला शुद्रीची गर्भधारणा झाली। एवढी कथा, एवढा प्रसंग जीवाचे कान करून ऐका गड्या, ऐका। आताच्या तरुणांनी आदर्श घ्यावा असं चरित्र आहे। अंध असलेल्या त्या शुद्र मातेला गर्भधारणा झाली। दिवसापाठी दिवस गेले, काळ गेला आणि हा काळ गेल्याच्या नंतर त्या आईच्या गर्भामध्ये वाढत असलेलं बाळ, त्या दोघा पती पत्नींची जवळून चर्चा आहे की का हो आपण दोघं जन्मतः अंध आहोत, आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला दिसत असेल का, जे बाळ जन्माला येईल त्याला दिसेल का। आणि मग ते निश्चिम भोलेनाथाचे भगवान शिवशंकराचे भक्त आहेत। काशीच्या विश्वेश्वरावर दोघांची अत्यंत निष्ठा आहे। काशीच्या विश्वेश्वरावर ते नितांत जीवापाड प्रेम करणारं हे उभयतांचं जे जोडपं आहे, त्या दोघांचा एकमेकात जीव आहे। पण यज्ञदत्त आपल्या पत्नीला शुद्रीला सांगता, शुद्री उस पे भरोसा रख, मेरा भोला भंडारी सब कुछ ठीक कर देगा। ऐसा कभी मत सोचना कि हमारे होने वाले बच्चे को आंखें नहीं होगी। अरे उसे आंखें जरूर होगी, उसे आंखें जरूर होगी। मैं जानता हूँ तेरे कर्मों का फल तुझे मिला, मेरे कर्मों का फल मुझे मिला, लेकिन आने वाला जो बच्चा होगा ना उसकी तरफ मेरा भोला तीसरी आंख से देख रहा है। शुद्री जो आने वाला बच्चा होगा ना उसे आग जरूर होगी। त्या शुद्री मातेने आपल्या मालकाचे शब्द ऐकले आणि मालकाचे शब्द ऐकल्याच्या नंतर दिवसापाठी दिवस काळ गेला आणि शुद्री मातेला प्रसूत काळाने गिरल्याच्या नंतर तिच्या पोटी पुत्र जन्माला आला। पुत्र जन्माला आल्याच्या नंतर तो पुत्र रडायला लागला। कोणीतरी जवळ आली, दाईने सांगलं, अगं बाई तुझ्या लेकराला फार हरणीसारखे गोंडस डोळे आहेत गो, अजिबात काळजी करू नको शुद्री, तुझ्या लेकराला डोळे आहेत, त्याला डोळे आहेत, त्याला दिसतं, त्याला कळतं। पाहता पाहता दिवसापाठी दिवस गेले। ते लेकरू लहानाचं मोठं होत होतं आणि लहानाचं मोठं 5 वर्षाचं लेकरू होईपर्यंत अंगणात खेळत असताना शुद्री मातेने अंगणात बसावं, आपल्या साडीची एक नखी फाडावी, ती नखी तो काठ त्या लेकराच्या पायाला मनगटाला बांधावा, लांब सडक ते लेकरू खेळायला सोडावं आणि खेळत असताना ते लेकरू दूर जाऊ नये म्हणून ते धागा आपल्या हातात ठेवायचा। फार दूर जाता जाता जर खेळत कधी अंगणाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न झाला तर आईच्या हाताला झटका बसायचा आणि ती शुद्री माता म्हणायची, श्रावण, ए श्रावण, कहाँ जा रहे हो बेटा, बेटा बाहर मत जा, अरे तुम्हारी मैया तुम्हें पुकार रही है ना, बाहर मत जाओ। आणि मग त्या श्रावणाने परत यायचं आणि श्रावणाने आपल्या शुद्र मातेच्या गळ्याला पडायचं आणि हसत हसत म्हणायचं, मैया, ओ मैया मुझे थोड़ा बाहर जाने दो ना। अरे श्रावण मत जाओ बाहर, हम जंगल में रहते हैं, तुझे देखता नहीं, यहाँ जानवर होते हैं बेटा। भैया मैं थोड़ा मेरे मित्रों के साथ खेलने के लिए जाऊँ, मेरे सखा आए भैया, मैं इनके साथ खेलने के लिए जाता हूँ। मत जाओ श्रावण, तुम कहीं जाओगे तो हमारा जी नहीं लगता,
पाहता पाहता त्या लेकराला आपला प्राण समजणारी शुद्री माता, त्या लेकराला आपला प्राण समजणारी यज्ञदत्त लेकरू बघता बघता 15-16 वर्षाचं झालं, तारुण्यामध्ये आलो. आणि मग त्या दोन्ही अंध असलेल्या यज्ञदत्ताची आणि शुद्री मातेची ते लेकरू काठी झालं. आपल्या आईला कुठे न्यायचं असेल तर त्यांनी खांद्यावरती कडेवरती न्यायचं, चालत न्यायचं. आपल्या वडिलांना कुठे जायचं असेल तर त्या मुलाने सांभाळायचं. आपल्या आई वडिलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांनी जंगलात जायचं, कंदमुळे सगळी फळं आणायची, आपल्या वडिलांचा आपल्या आईचा आहार करायचा. आई वडिलांना सकाळी श्रावण बाळाने आंघोळ घालायची. बराच काळ गेला आणि एक दिवस श्रावण बाळ कंदमुळे आणण्याकरता जंगलात गेला. अंगणात सजवलेल्या त्या वरंड्यावरती मधातून रस्ता आहे. एका बाजूला शुद्री माता आहे, एका बाजूला बसलेली यज्ञदत्त आहे. आई दोन पती पत्नी मधला संवाद आहे. मालक हळूच म्हणतात, शुद्री तुला एक गोष्ट सांगू का ग? काय मालक? बरेच दिवस झाले तुला सांगेन सांगेन म्हणतोय, पण आतापर्यंत ती इच्छा व्यक्त करण्याची ताकद झाली नाही. का? ना तुला डोळे ना मला डोळे, आपण दोघे आंधळे आहोत. काय इच्छा आहे तुमची? तुला खरं सांगू का? माझी लहानपणापासून काशीच्या विश्वेश्वरावरती भयंकर निष्ठा आहे. मला त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला जायचंय. शुद्री माता म्हणते, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू? काय सांगते शुद्री? जी तुमच्या अंतःकरणात काशी विश्वेश्वराच्या दर्शनाची इच्छा आहे ना, अगदी तीच लालसा माझ्या मनात आहे. मला सुद्धा काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचंय, पण कसं करणार आपण? तुम्ही अंध, मी अंध. आता श्रावणाला सांगितलं असतं, पण काशी विश्वेश्वर जवळ आहे का अयोध्येवरनं? एवढ्या दूर जाणं फार कठीण आहे. मग आपण नाही बोलायचं नाही, अजिबात नाही. आपण ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवाला. त्या दोघा पती पत्नीचा संवाद अंगणात आलेल्या श्रावणाने ऐकला. आपल्या आई वडिलांची इच्छा, माझ्या आई वडिलांना काशीला जायची इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी श्रावण उठला, अंगणात जंगलात गेला. जंगलातली बांबू तोडली, त्याच्या शिळका तयार केल्या. भली मोठ्या 2 दुर्ड्या बनल्या. त्या दुर्डीला वेल बांधले, एक आडवा बांबू केला आणि कावड तयार केली. नैसर्गिक कावड तयार केली. फळं कंद मुळ जंगलातून जमा केले, त्याची शिदोरी काठीला बांधली. एक छोटस बर्ण पाठीमागून त्या कावडीला बांधलं आणि आईचा आणि वडिलाचा हात धरत श्रावण बाळ म्हणतोय, आई हे आई, काय रे श्रावणा, ये माझ्यासोबत, तुला एक गंमत दाखवायची. काय श्रावण? अगं ये तर तू. आईला ओढत ओढत आणलं श्रावणाने आणि त्या वेळूच्या शिल्कांपासून बनवलेल्या टोपलीमध्ये बसवलं. इकडे तिकडे चापलून ती आंधळी आई पाहते, श्रावणा अरे कशात बसवलंस मला? आई तू शांत बस ग थोडी, आई तू शांत बस, बोलू नको. श्रावणाने वडिलांना आणलं, बाबा तुम्ही या द्रोडीत बसवलं. यज्ञदत्ताने विचार केला, श्रावणा तुझी आई पण म्हणते द्रोडीत बसवलं, मलाही द्रोडीत बसवलं, काय काय प्रकार चालू आहे श्रावणा? बाबा तुम्ही शांत बसा. श्रावणाने पाठीमागे झारी, समोर कंदमुळ बांधले आणि हा तोच श्रावण आहे ज्यानं भारताच्या भूमीमध्ये आपल्या आई आणि वडिलांना काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला नेण्याकरता कावड यात्रा प्रारंभ केली. आजही त्या श्रावणाच्या नावाने श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा निघतात. आई वडिलांना खांद्यावरती घेतलं, उचललं. दोघांनाही कळालं आई वडिलांचं पारडं कधी झुकतं, कधी वागतं, कधी झुकतं, कधी वागतं. हे ऐकलं. वडील म्हणतात, श्रावणा आई वडिलांचं वजन करतो का रे? श्रावण बाळाचं गोड वाक्य आहे, आई तुमचं वजन कसं करू? आई जगाच्या पाठीवर असा मुलगा जन्माला आला नाही जो आपल्या आईचं आणि वडिलांचं वजन करू शकेल. आई तुमच्या ऋणातून मला मुक्त होणार नाही, पण तुमच्या मनात निर्माण झाली एखादी इच्छा पूर्ण करण्याची जर संधी मला माझा भगवंत देत असेल तर मी भाग्यवान आहे. श्रावणा खरे भाग्यवान तर आम्ही आहोत की आमच्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्माला आला. का मला द्रोडीत बसवलं? आई काल तुम्ही दोघांनी जो संवाद केला ना काशी विश्वेश्वराला जाण्याचा, म्हणून मी तुम्हाला काशी विश्वेश्वराला घेऊन जाणार आहे. आपल्या खांद्यावरती श्रावण बाळाने आई वडिलांना उचललं. तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन निघाला. आई आणि वडील जोपर्यंत हयात आहेत जीवनामध्ये तोपर्यंत त्यांची किंमत करा. फार मोठं घर बांधलं गड्या तुम्ही आणि त्या घरावरती जर छत नसेल, त्या घरावरती पत्रे नसतील, त्या घरावरती स्लॅब नसेल, मान्य आहे. कुणाच्या घरावरचं छत स्लॅबचं असेल, कुणाच्या घरावरचं छत पत्र्याचं असेल, कुणाच्या घरावरचं छत खपरेलाचं असेल, कुणाच्या घरावरचं छत तुराटीचं आणि ताडपत्रीचं असेल, पण त्या घराला तोपर्यंत शोभा नाही गड्या जोपर्यंत त्या घराला छत नाही. माणसाचं जीवन, कुणाचा बाप दुबळा असेल, कुणाचा बाप गरीब असेल, कुणाच्या वडिलांना
फार श्रीमंती कमावता आली नसेल, पण खरं सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनाला तोपर्यंत शोभा नाही गड्या जोपर्यंत तुमच्या जीवनावरती बाप नावाचं झाकण नाही. खरं सांगतो तुम्हाला, तोपर्यंत तुमच्या घराला शोभा नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाला शोभा नाही, जोपर्यंत अन्नपूर्णेसारखी माता तुमच्या जीवनात नाही. अरे, एक माझे मित्र आहेत, अविनाश भारती नावाची त्यांची कविता आहे. ते म्हणतात, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बायकोला म्हणतो लेका तुमच्यासाठी काय पण. अरे, जर आठवण बघते दिवस, लेकची आवा पोटी म्हणून किती केले होते नवस, इकून तिकून देव तिच्या नवसाला पावला, तुझ्या माझ्यासारखा हिरा तिच्या पदरी गावला. अरे, तू लहान असताना माय तुला रानामध्ये न्यायची आणि ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून आड उभी राहायची. लेका, तुला भूक लागली की टाय टाय करून रडायचास, तुला भूक लागली की टाय टाय करून रडायचास, आणि आईच्या छातीतलं दूध समजून केले का रक्त सुद्धा ओढायचास, रक्त पिऊन पोचलास. माझ्या तरुण भावांना, मंडपात आलेल्या एखाद्या बांधवाला मला सांगायचंय, जर कदाचित तुमच्या आईपासून तुम्ही दूर असाल, तुमच्या वडिलांपासून तुम्ही दूर असाल, मी म्हणतो एखाद्या दिवशी नकाही तुम्ही रामायणाला, एखाद्या दिवशी चुकू द्या तुमचं तानुजी बाबांचं दर्शन, एखाद्या दिवशी राहू द्या पांडुरंगाचं दर्शन, पण घरात बसलेल्या पांडुरंगाचा स्वरूप असलेला बाप, घरात बसलेली 85 वर्षाची आई दुखवू नका. पांडुरंगाची सर्वात मोठी पूजा ती रे बाबा. ऐका, त्या आईला घेऊन आपण रक्त पिऊन पोचलोय, रक्त पिऊन पोचला असले का, त्या रक्ताची ठेव जरा जा, पवित्राच्या मातेचा नको करू अपमान. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलेलं पान, आता मात्र एक कर, तू रोज गोडधोड खा. आता मात्र एक कर, तू रोज गोडधोड खा. त्या मायला त्या बापाला शिडी भाकरी वाढ. काही काही अंगणामध्ये, काही काही बंगल्याच्या समोर गेलो ना, 4 मजली बंगला, 50 एकर जमीन, 4 4 व्हीलर उभे आहे, 4 नोकर घरात आहेत. अंगणातल्या एका खाटेवरती बसलेली आजी आमच्याकडे पाहते, हात जोडून म्हणते, महाराज फार गोड कथा केली बरं तुम्ही. महाराज, काल तुम्ही श्रावणाचं चरित्र सांगितलं ना. हो आई. महाराज, तुमचं लोक ऐकतात नाही. हो आई, ऐकतात. महाराज, माझ्या घरात चालले, भला मोठा सोफा आहे, 4 मजल्याची बिल्डिंग आहे, 50 एकर जमीन आहे. माझ्या लेकराचं जीवन सुखाचं व्हावं याकरता हडाला ठोका देऊन सगळी इस्टेट कमावली. पण महाराज, आत गेल्याच्या नंतर एक तुमच्या वयाचा पोरगा आहे, 4 वर्ष झाले त्याच्या लग्नाला, 2 वर्षाचा नातू आहे. महाराज, हे सगळं वैभव मी निर्माण केलं, सर्व गोष्टी सुखमय आनंदमय माझ्या जीवनामध्ये, पण आत गेल्याच्या नंतर तुमची पूजा करण्याकरता, तुमच्या अंगावर श्वाल पांघरण्याकरता एक मुलगा येणार आहे. महाराज, त्याला फक्त एक निरोप पोचवा. माझा काय 2 वर्ष झाले हो त्याच्या पत्नीची आणि माझे भांडण झाले. पोटचा गोळा, पोटचा मुलगा मला माय म्हणत नाही हो पोट भरून. महाराज, त्याला म्हणावं माझा दवाखाना करू नको, त्याला सांगा औषध पाणी करू नको, त्याला सांगा तुझी माय मरेपर्यंत तिला कुठली सुख सुविधा देऊ नको. पण 9 महिने 9 दिवस पोटात पागवलेलं पोरगं घरात वावरत असताना कधी तोंड भरून माय म्हणत नाही. त्याला सांगा तुझ्या आईची एक शेवटची इच्छा आहे की तू तिला तोंड भरून माय म्हणावं. जर कोणी असं असेल, दुर्भाग्याने त्याचं आपल्या आईसोबत पटत नसेल, दुर्भाग्याने आपल्या वडिलांसोबत पटत नसेल, तर पटून घ्या रे बाबा. तुमचं भलं व्हावं याकरता सगळ्या परिस्थितीशी पटून घेतलेले मायबाप आहेत. तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं याकरता सर्व परिस्थितीशी लढणारे तुमचे मायबाप आहेत. तुमच्या जीवनाचं सोनं करण्याकरता सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन सगळ्या जगासोबत युद्ध करण्याची ताकद ज्यांनी ठेवली ते तुमचे मायबाप आहेत. त्या मायबापाची सेवा करण्याकरता श्रावण बाळाने आपल्या खांद्यावरती कावड घेतली आणि तो श्रावण बाळ काशीला निघाला. मजोल दरमजोल करत 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 बराचसा पल्ला गाठला त्या श्रावणाने. पल्ला गाठत असताना आई अयोध्येच्या जवळ एका तलावाच्या शेजारी ती कावड टेकली. थकलेला श्रावण, फार ओझं आई वडिलांचं, वजनदार आई वडिलांना टेकवलं, कावडेच्या बाहेर काढलं. कळंबाच्या झाडाला पाठ टेकलेल्या आईच्या मांडीवरती श्रावणाने डोकं ठेवलं. आंधळी एकल्या श्रावणाची माय, आंधळा एकल्या श्रावणाचा बाप, पण त्या श्रावणाच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर त्याला जो आनंद मिळतो का तो आनंद त्याला त्रिभुवनात मिळणार नाही. आंधळी माय आहे, तिला डोळ्याने दिसत नाही. आपण जन्माला घातलेल्या पोराचा चेहरा तिला पाहता आला नाही. पण पोरगा कुठल्या जरी दिशेने आला तर ती आई सांगायची माझा श्रावण इकडून आला, माझा श्रावण इकडून आला, माझा श्रावण समोरून आला. तू धरती पे चाहे जहां भी गए,
तुझे तरी खुशबू से बगीचान लुंगा. एवढं प्रेम असावं रे मायबापामध्ये, एवढं प्रेम असावे लेकरामध्ये आणि आईमध्ये. ऐका, मांडीवरती झोपलेल्या श्रावणाच्या डोक्यातून लांब सडक किसातून हात फिरवताना त्या आईच्या बुबळा नसलेल्या डोळ्यातून पाणी ओघळून श्रावणाच्या गालावर पडलं. श्रावणाने विचारलं, आई, ए आई, काय झालं तुला, काय झालं? श्रावणा, जगात सगळ्या मायबापांना दिसतं रे, सगळे मायबाप काशीला विश्वेश्वराला जातात. काय दुर्भाग्य असेल आमच्या पोटी जन्म घेतला. आई, असं का म्हणतेस? अगं, उलट तुमची सेवा करण्याचं सौभाग्य मला आतापासून लाभतंय. माझ्यासारखा भाग्यवान मुलगा त्रैलोक्यामध्ये नाही, त्रैलोक्यामध्ये नाही. मी भाग्यवान आहे. श्रावणा, तुझ्या जीवनात आनंद नाही, सुख नाही, सुविधा नाही, लाड नाही, कुठलीच गोष्ट तुला पुरवता आली नाही. आमच्या विषयी तुला वाईट वाटतं. आई, अशी का बोलतेस तू? मला नाही तुझ्याविषयी वाईट वाटत. आई, आई, मला मी भाग्यवान समजतो, माझा तुझ्या पोटी जन्म झाला. ऐका, आपली माय आंधळी असेल गड्या, आपला बाप आंधळा असेल गड्या, हे सगळं झाल्याच्या नंतर हळूच बाप म्हणतो, श्रावणा, थकलास का रे? का बाबा, काही हवंय का तुम्हाला? थकला असेल तू, बाबा सांगा ना काय पाहिजे? काहीच नाही रे श्रावणा, सकाळपासून आपण कावडीत बसलो, तू वाटेने चालत होतास, तुला कसं म्हणावं, थोडं वाईट वाटलं, पण आता घशाला कोरड पडली रे, तहान लागली. ऐका, माय बापाला प्राणाच्या पलीकडे सांभाळणाऱ्या श्रावणाने कावडीची झारी, कावडीची कळशी सोडली. पण तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना पाणी आणण्याकरता अयोध्येच्या तटावर असलेल्या तलावाच्या जवळ गेला गड्या. आणि तिकडून एका झाडावरती राजा दशरथ लक्षभेदी बाण लावून बसलेले आहेत. तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांकरता पाणी आणायला गेला आणि त्या श्रावणाने त्या तलावामध्ये झारी बुडवली. बुडबुड बुडबुड पाण्याचा आवाज आला. लक्षभेदी राजा दशरथाचा बाण सुटला, त्या श्रावण बाळाच्या छातीत लागला आणि श्रावण बाळाच्या छातीत तो बाण लागल्याच्या नंतर श्रावण बाळ कोसळला. आणि कोसळल्याच्या नंतर गीत रामायणामध्ये सुधीर फडकेने त्याचं एवढं गोड वर्णन केलं, एवढं गोड वर्णन केलं. सुधीरजी म्हणतात, शेड आला तो धावून आला काळ, बिघडला श्रावण बाळ. शेड आला तो धावून आला काळ, बिघडला श्रावण बाळ. राजा दशरथाचा तो बाण राजा दशरथाने मारलेला तो लक्षभेदी बाण श्रावण बाळाच्या काळजामध्ये घुसला.
शरारा तो भावनी आला विहळला श्रावणवा. राजा दशरथ चालत 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 निघाला तलावाच्या तटावर. विव्हळलेल्या श्रावण बाळाला उचललं, आपल्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि विचारलं, कोण आहे तू? महाराज, माझ्या आईचं नाव शूद्री आहे, माझ्या वडिलांचं नाव वीरदत्त आहे. दोघं जगत होता अंग आहे आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झालं. माझ्या आई वडिलांना घेऊन काशीची यात्रा करण्याकरता निघालो होतो. मग माता श्रावण बोलायला लागला. आता राजा दशरथाला, मम माता रे माता पिता रे. माझ्या आईला तहान लागली, माझ्या वडिलांना तहान लागली. पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केलेल्या माय बापाकरता तुझ्या तलावावरती पाणी प्यायला आलो होतो. माझा परिचय करायला तुला होश राहावा. निष्ठावंत मातृपितृ भक्त असलेला तू माझ्या हातून पाप घडलं. श्रावण आम्हाला ओळखलं तू? हो ओळखलं. हो हो कोण आहे? असुरांचा इंद्रासोबत जेव्हा युद्ध चाललं होतं ना राजा, तेव्हा इंद्राला युद्धामध्ये मदत करणारा शूरवीर तूच राजा दशरथ ना. त्या युद्धाच्या प्रसंगी आपल्या आखेमध्ये बोट घालून त्या पत्नीने तुझा रथ सांभाळला होता. त्या कैकेयीचा पती तूच राजा दशरथ ना. ब्रह्मर्षी वशिष्ठांचा कुलगुरु असण्याचा अधिकार ज्या अयोध्येमध्ये आहे, त्या अयोध्येचा राजा तूच राजा दशरथ ना. किती शूरवीर आहे. काय वीरता आहे राजा तुझी. राजा, तुझ्या वीरतेला माझा परिणाम. पण राजा एक सांगू तुला, आज तू दाखवलेली वीरता फार भयाळ ठरली. भयाळ ठरली. काय झालं श्रावण? तुला लागलेला बाण दुखतोय का श्रावणा? तुझ्या डोळ्यातून अश्रू होता. प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणामध्ये श्रावण बाळाचे शब्द आहेत, राजा आज नाही तो कल हर एक को मरण आहे. माझ्या मरणाचं, माझ्या दुःखाचं मला वाईट वाटत नाही रे. कार होतो श्रावणा? राजा, माझ्या आई वडिलांना तहान लागली, पाणी प्यायचं. या अवस्थेत जर मी तिकडे गेलो तर ते पाणी पिणार नाही. या अवस्थेत मला उठता येणार नाही. राजा, तुझ्या हातात आता घडलं, पाप घडलं, मला मार लागला, मला मरू दे. पण एक वचन दे राजा, वचन पूर्ण करण्याचा होका घे. काय? राजा, मी जरी गतप्राण झालो, मी मेलो तरी चालेल. मला माहिती आहे की माझ्या मरणाची बातमी ऐकल्याच्या नंतर माझी माय, माझी आई प्राणाचा त्याग करणार आहे. मला हे माहिती आहे राजा. मी गेलो हे माहिती झाल्याच्या नंतर माझे वडील प्राणाचा त्याग करणार आहेत. पण एक सांगू तुला, माझी विनंती दशरथा तुला, माझ्या माय बापाला बिना पाण्याचं मरू देऊ नकोस रे.
कारिका झोपला कोणा चांदणारा पाणी तुला मारूला आरतीच्या हाय काय श्रावणा ए श्रावणा उठ राजा श्रावणा राजाकडून आज्ञा घेतली राजा एवढं भरणं या पाण्यामध्ये भर आणि माझ्या आई वडिलांवर ते पाण्याचा घोट होतो राजा दशरथाने श्रावणाला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता पाण्याचा घट घेतला सिद्धी मातेच्या समोर गेला कर 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 पादत्राणाचा आवाज आला आडवाने चालणाऱ्या श्रावणाच्या पायात चप्पल कुठून आली असेल हा शंका उपस्थित झाला राजा दशरथाने पाण्याचा घट समोर लांबवला आलास श्रावणा आलास बोल बोल श्रावणा बोलत नाही राजा दशरथ पाण्याला हात घाला होता सुद्री माता म्हणते श्रावणा तू श्रावण नाहीयेस तू श्रावण नाहीयेस तू जर बोलणार नसतील तर मी पाण्याचा घोट घेणार नाही ऐका राजा दशरथाने जेव्हा सत्य सांगितलं आई मी तुझा श्रावण नाही मी राजा दशरथ आहे माझा श्रवण आई तुम्हाला श्रवण करायचा हो श्रावणाचा पडलेला देह राजा दशरथाने समोर ठेवला आई माझ्याकडून चुकून लक्ष भेटी बाण टाकला आणि मग त्या आईच्या आरतीचे हात आहे श्रावणा आई नारदतेने हाक मारली श्रावणा श्रावणा कारिका झोपला पुन्हा चांडाळाने बाण तुला मारला श्रावणा कारिका झोपला कारिका झोपला श्रावणा तुरी बाण मारला आई
माझ्याकडून चुकून मान लागला आणि मग त्या शूद्र मातेने आणि त्या यज्ञदत्ताने शाप दिला राजा दशरथाला, राजा आमच्या म्हातारपणीची काठी तुझ्या बाणाने हिरवून घेतली. अरे आपल्या जीवनातून एखाद्या मुलाचं जाणं काय असतं याचं वडील आई वडिला याचं दुःख आई वडिलांना कळतं. तुला काय कळणार आहे? मुलगा गेल्याच्या नंतर आई वडिलाच्या अंत्यकरणाला काय दुःख होतं कसं कळेल तुला? अरे तू वांझोट आहेस. जा, शाप आहे दशरथा तुला आमचा. तुझ्या पोटी 4 मुलं होती आणि एकही मुलगा अंत समय तुला पाणी पाजण्याकरता राहणार नाही असं म्हणून यज्ञदत्ता आणि शूद्र मातेने देह ठेवला. राजा दशरथाच्या अंत्यकरणात कोलाहल वाजलं. राजा दशरथ घरी आले. घरी आल्याच्या नंतर आपल्या जीवनातलं ते दुःख राजा दशरथाने आपल्या वशिष्ठ ऋषींच्या समोर मांडलं आणि सांगितलं, महाराज मला असा असा शाप दिला. आणि मग या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा सकारात्मकता शोधून देतील ते खरे साधू, ते खरे साधू. वशिष्ठाने सांगितलं, राजा तुला शाप दिला काय? 4 मुलं होते, अंत समय एकही राहणार नाही. नसू दे ना अंत समय मुलगा एखादा नसला तर तुझ्या पुण्याच्या बळावर तुला स्वर्ग मिळणार आहे. पण तुला 4 मुलं होतील याच्यात आनंद मान ना. तुला आज मुलबाळ नाही, पण ते मुलबाळ होण्याकरता काय करावं लागेल? तर ते मुलबाळ होण्याकरता एक काम करा. काय करा? तर म्हटले ते मुलबाळ होण्याकरता वाकाटक नावाचा एक राजा आहे. त्या वाकाटक नावाच्या राजाच्या नगराचं नाव आहे वत्सगुल म्हणून. आत्ताचं नाव त्याचं वाशिम आहे. त्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक गाव आहे छोटस उदापूर नावाचं. त्या उदापूरचं आत्ताचं नाव अनशिंग आहे. जा त्या अनशिंगला. काय करू अनशिंगला जाऊन? राजा दशरथा तुला नसेल जाता येत तर तू एक काम कर. तिथे एक ऋषी राहतात त्या अनशिंग नावाच्या गावात. कोणता अनशिंग? ज्या अनशिंगला सध्या आम्ही राहतो, ज्या अनशिंगला आमचं वास्तव्य आहे, ज्या अनशिंगला आमच्या आश्रमाचं बांधकाम चालू आहे, तिथे राजा दशरथाने प्रमाणासहित आनविला ऋषी देवांगणा हाती आणि मग निरोप पाठवला. वशिष्ठाने सांगितलं शृंग ऋषीला बोलवा. का? कारण आपल्याला पुत्र कमिष्ठ यज्ञ करायचा. याकरता शृंग ऋषीला यज्ञ पूर्तता करण्याकरता जो निरोप पाठवला त्या निरोपाचं वर्णन तुलसीदासजी करतात. शृंग ऋषी ही वशिष्ठ शृंग ऋषीला बोलवण्याकरता सांगितलं आणि राजा दशरथाच्या शृंग ऋषीला निरोप आला आणि तो निरोप आपल्या तुलसीदासांनी रामायणामध्ये फार गोड असं वर्णन केलेलं आहे. शृंगी ऋषी वशिष्ठ बुधवार. 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 शृंगी ऋषि वशिष्ठ बुधवार. शृंगी ऋषि वशिष्ठ बुधवार. शृंगी ऋषि वशिष्ठ बुधवार. पुत्र काम शुभाच्या करा. पुत्र काम शुभाच्या करा. शृंगी ऋषी वशिष्ठ बुधवार. शृंगी ऋषि वशिष्ठ बुधवार. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. भगति सहित मुनि आहुति दिए. भगति सहित मुनि आहुति दिए. भगति सहित
भगति सहित आलोकिनी प्रकटे अग्नि चलो करदीने प्रकट अग्नि चलो करदीने गोड वर्णन केलं. शृंग ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. शृंग ऋषीला बोलवा आणि पुत्र कामनेचा शुभ यज्ञ लवकरात लवकर करून घ्या. आणि मग शृंग ऋषींना अयोध्येमध्ये बोलवलं. अयोध्येमध्ये यज्ञ करायचा, पण तो यज्ञ कुणाच्या हाताने करायचा? ब्रह्मचारी पाहिजे त्याला. मग तो ब्रह्मचारी कसा असला पाहिजे? विधीने सेवन भोग त्यागा समानते जाण. बिना लग्नाचा ब्रह्मचारी नाही, लग्न केलेला ब्रह्मचारी पाहिजे. लग्न केलेला ब्रह्मचारी. ही बिना लग्नाचे ब्रह्मचारी यांचं लग्न लावा. मग राजा दशरथाने आपली मानस कन्या शांता